मुझे लगता है कि हम जैसे जितने भी उम्मीदवार थे और स्पेशली मेरी हार होकर भी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली। तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की। क्या कहेंगे, राज्य में काम करना चाहेंगे या वापस? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि एक वाक्य बहुत अच्छा है, लिटिल बेंड इज नेवर एंड, और वही पद्धत से मैं आगे मेरे जीवन में काम करती रहूंगी। पर एक बात का हमेशा चिंता और हमेशा जिंदगी में रहेगा कि 2019 में एक निर्दलीय करके मुझे मेरे लोगों ने, अमरावती के क्षेत्र के लोगों ने दिल्ली भेजा था, और इस बार मैंने क्या ऐसा किया कि मेरी जनता ने अमरावती को मुझे यहाँ पे रुकाया। राज्यसभेत तुमची वर्णी लागेल अशी देखील चर्चा का तुमच्या? दादा, मी जास्त पुढच्या काही भविष्याचा विचार करत नाही। आज ऐसे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या क्षेत्रात, माझ्या क्षेत्राचे आजूबाजू जेवढेही जिल्हे आहेत, येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आमच्या नेत्यांसोबत सगळ्यांसोबत बोलून पुढची वाटचाल आपण कशी केली पाहिजे त्याच्यासाठी तयारी करू। हाईकमांड से कोई कमिटमेंट हुआ है? तेलंगणामध्ये सरकार स्थापन झालं, आता इंडियन त्या ठिकाणी मोठी महाराष्ट्र घेण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचं समर्थन आहे त्यावर, ते कसं पाहताय? तिथली महाराष्ट्र, आंध्र प्रदेशमध्ये बीजेपी सरकार स्थापन झाले, त्या ठिकाणी मुस्लिम आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील अजित दादा जे आहे ते समर्थन। मी आपल्याला एवढंच सांगू शकते, मी आता एक पक्षाची, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते, पण मी एवढंच सांगू शकते की SC STचं आरक्षण कापून जर कोणतंही राज्य दुसरे समाजाला जर आरक्षण देत असेल तर मी SC ST सोबत उभी राहीन, कारण मी स्वतः मागासवर्गीय समाजाला बिलॉंग करते। तर मी त्यांचं आरक्षण कोणा तिसरे समाजाला जाऊ देणार नाही, तेवढा मी तुम्हाला सांगू शकते। असे खूप सारे त्याला उत्तर मी येणाऱ्या भविष्यामध्ये जेवढेही माझे जिल्ह्याचे लोक आहेत, मी खूप इमानदारीने काम केलं। काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात, काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात येतात, त्याच्यात दोन्ही अंतर आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारी आहे, जिंकून मैदान दुसऱ्याला लाभ कसा द्यायचा त्या विचाराने चालते। हायकमांडला या सगळ्या बाबतीत तुम्ही काही सांगितलेलं आहे का? कारण ज्या मला वाटते की आमचे पक्षाचे जेवढेही मोठे नेते आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे आणि त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना हे सुद्धा माहित आहे की काय घडलं, कसं घडलं म्हणून। तर आम्हाला जास्त कार्यकर्त्यांना सांगायची गरज पडत नाही। आमचे नेते तेवढं सक्षम आहे की प्रत्येक कार्यकर्त्याची जाण ते ठेवत आहे। दिल्ली में गए थे आप, हमने हाईकमांड के लोगों से मिला, तो कुछ मार्गदर्शन मिला या कुछ? मुझे लगता है हमारी खुशी का अंत नहीं था। लोगों ने बहुत झुंड बनाकर मोदी जी को रोकने की कोशिश की, पर शेर तो हमेशा शेर होता है। जब शपथ ले रहे थे तो सबने देख लिया कि शेर अकेला लड़ा और किस तरीके से लड़ा और किस तरीके से जीत गया है।